एक धक्कादायक बातमी हाती येतेय। भाईंदरमध्ये नोटांच्या रांगेमध्ये एका वृद्ध इसमाचा मृत्यू झालेला आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रभाकर, काय तपशील? रेश्मा, ही जी घटना आहे ही आज 11 वाजताची घटना आहे। भाईंदर जे वेस्टला आहे बॅसिन कॅथलिक ही बँक आहे, तिथे सकाळी 7 वाजल्यापासून जे एक 60 वर्षाचे वयोवृद्ध आहेत दीपक पैशा हे रांगेत उभे होते आणि असं असताना त्यांचं अचानक 11 वाजता जे आहे ते छातीत दुखू लागलं आणि त्यांच्या छातीत दुखू लागल्याच्या नंतर लगेचच ते खाली पडले। त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे। हे जे होते हे 2 दिवसापासून जे आहे बँकेमध्ये जात होते नोटा बदलण्यासाठी। पैशाचा त्यांच्याकडे तुटवडा होता, कारण की पैसे नव्हते त्यामुळे तिकडे गेलेले आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून त्यांनी लाईनीत उभे होते की पैसे काहीतरी मिळतील, पण ज्यावेळेला नंबर आला त्यावेळेला अचानक छातीत दुखला आणि त्यांचा ते मृत्यू झालेला आहे। रेश्मा, प्रभाकर, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा अतिशय धक्कादायक असा प्रकार भाईंदरमध्ये बघायला मिळतोय।